कैलासजी पाटील. 2025च्या विधेयक क्रमांक 77 वर बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, मी सर्वप्रथम सरकारचं स्वागत करतो. खूप चांगलं विधेयक हे सभागृहात आणलेलं आहे. अध्यक्ष महोदय, मगाशी मंत्री महोदय म्हणले की कमर्शियल क्वांटिटी ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण त्याला मकोका लावणार. पण अध्यक्ष महोदय, मला सांगायचं आहे की हे जे गुन्हेगार असतात हे त्यांची कमर्शियल क्वांटिटी पूर्णच होऊ देत नाहीत. NDPS ॲक्टनुसार 3 त्यांनी सेक्शन केलेले आहेत, 21A, 21B, 21C. 21A कधी लागतं? ज्यावेळेस 2 ग्रॅम किंवा 2 ग्रॅमपेक्षा कमी क्वांटिटी असते तेव्हा स्मॉल क्वांटिटी त्याला समजलं जातं, आणि 2 ग्रॅम ते 50 ग्रॅमपर्यंत इंटरमिडिएट क्वांटिटी त्याला 21B लागतं, आणि 21C लागतं 50 ग्रॅमपेक्षा अधिक क्वांटिटी असल्यावर. त्यामुळे हे जे गुन्हेगार आहेत हे ह्यांना माहीत आहेत कायदे, त्यामुळं स्वतःला कमर्शियल क्वांटिटीमध्ये येऊ देणं देण्यासाठी ती त्यांची क्वांटिटी 50 ग्रॅमच्या आतच ठेवतात. अध्यक्ष महोदय, तुम्ही सांगितलं मगाशी मंत्री महोदयाने की 11,000 गुन्हे कमर्शियल क्वांटिटीचे आहेत आणि 63,000 गुन्हे हे स्मॉल क्वांटिटीचे आहेत. परंतु तुम्ही यातला मध्ये इंटरमिडिएट क्वांटिटी जी आहे जी 2 ग्रॅमपासनं 50 ग्रॅमपर्यंत जी पकडली जाते आणि वारंवार तेच लोक गुन्हेगार करतात, ह्यांना सुद्धा ह्या कायद्याअंतर्गत घेतलं पाहिजे. मला सांगायचंय, तुळजापूर आपली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हे शहर ड्रग्सच्या विळख्यात गेल्या अनेक वर्षापासून होतं. या ठिकाणी पोलिसने कारवाई केली, 59 पुड्या पकडल्या आणि क्वांटिटी किती दाखवली? 45 ग्रॅम, कारण त्यांना कमर्शियलमध्ये येऊ दिलं नाही. 3 वेळा कारवाई झाली. सुरुवातीला 15 फेब्रुवारीला 45 पुड्या पकडल्या, 45 ग्रॅम क्वांटिटी दाखवली. नंतर 4 मार्चला 17 पुड्या पकडल्या, 10 ग्रॅम क्वांटिटी दाखवली. नंतर 5 मार्चला 13 पुड्या पकडल्या, 8 ग्रॅम क्वांटिटी दाखवली. एकच गुन्हा, परंतु दरवेळेस वेगवेगळ्या क्वांटिटी दाखवत त्यांना कमर्शियल पर्यंत जाऊ द्यायचं नाही. मग हे कुठेतरी कायद्यात पळवाट, आपण कायदे करतोय चांगले खूप, परंतु कायद्यात पळवाट काढणारे सुद्धा हे गुन्हेगार आपल्या पुढचे आहेत. आपण कायदे करतोय, पोलिसांना हाताशी धरून असंच. मला सांगा, आजपर्यंत जे तपास झाले, 1 पुडी 1 ग्रॅम तर असेल ना, मग 59 पुड्याचं वजन 45 ग्रॅम कसं होऊ शकतं? आजपर्यंत इन्व्हेस्टिगेशन आपण जे केलेलं आहे पोलिसांनी, आपल्याकडे जास्त माहिती असेल की एक सरासरी पुडी एक पुडी 1 ग्रॅम तरी असायलाच पाहिजे. त्यामुळं माझी विनंती आहे की ह्याला स्मॉल क्वांटिटी न पकडता इंटरमिडिएट क्वांटिटी 2 ग्रॅमपासून 50 ग्रॅमपर्यंत जे क्वांटिटी वारंवार जे पकडले जातात त्यात गुन्हेगार, एकाच गुन्हेगारांना समजा 2दा 3दा, आता तुळजापूरच्या बाबतीत सांगतो, संगीता गोळे आणि वैभव गोळे यांच्यावर आधीही गुन्हे दाखल आहेत मुंबईमध्ये. हे मुंबईचे आहेत. ह्या जिल्ह्या म्हणजे तुळजापूर प्रकरणात मुंबई, सोलापूर आणि